साधे साधे पदार्थ घेऊन आम्ही आलो खायचं बरं का या आमच्या YouTube चॅनलवर। लवकरच बघूया 2 धमाल रेसिपीज। बाराव्या शतकामध्ये काही गोष्टी ह्या तमिळ लिटरेचरमध्ये मेन्शन्ड होत्या। त्यातले काही पदार्थ म्हणाल तर वांग बटाटा रस्सा, दुसरा पदार्थ म्हणाल तर उपमा आणि तिसरा पदार्थ म्हणाल तर शाली अन्ना। शाली अन्ना म्हणजे काय माहितीये? आज जे सगळीकडे साऊथ इंडियन ब्रेकफास्टमध्ये फेमस झालेली रेसिपी आहे रवा केसरी, त्याचाच व्हर्जन पहिलं। याचा अर्थ काय होतो की काही रेसिपी या पारंपरिक काळापासून चालू झालेल्या आहेत आणि सॉरी आजचा पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडीशी बोलताना गडबड होईल, पण विसरा। तर आपण आज बघणार आहोत अशाच 2 धमाल रेसिपी, ज्या धमाल रेसिपींची सुरुवात झाली 12व्या शतकात आणि आज होत आहे खायचं बरं का या आमच्या YouTube चॅनलच्या किचनमध्ये। नमस्कार। सुरुवात करतोय आपण उपम्यानी। उपम्याची व्हर्जन भरपूर आहेत। कोणी लोक कोबी आणि काही लोक बटाटा घालून उपमा करतात, पण ऑथेंटिक साऊथ इंडियन उपमा जो आपण करतो त्या ऑथेंटिक साऊथ इंडियन उपमामध्ये साऊथ इंडियामध्ये सापडणाऱ्या सगळ्या काही भाज्या आणि सगळे पदार्थ जसे की कांदा, कोथिंबीर, गाजर, सिमला मिरची, हिरवा वाटाणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काजू हे त्याच्यात अवेलेबल असतात आणि म्हणून या पदार्थाचं नाव आपण ठेवलेलं आहे मसाला उपमा। दोन्ही पदार्थांसाठी मस्तपैकी रवा भाजून घेतलाय। रवा भाजताना बरेच लोक आधी तूप घालतात। खरं आहे ते ऍक्च्युअली घातलं पाहिजे तूप, पण कधी कधी काय होतं की सगळ्या गोष्टी फार तुपकट अशा लागतात, त्यामुळे आपण ते करत नाही आहोत। आपण साध्या तेलाच्या फोडणीवरती आता राई घालतोय। मला ना हा तडतडण्याचा आवाज भयंकर आवडतो। हिंग हा मस्त आहे। काय होतं रव्याला आणि कांद्याला एक किमूस वास असतो, हा वास येऊ नये म्हणून कढीपत्ता आणि हिंग, कधी कधी कांदा लसूणपेक्षा सुद्धा कढीपत्ता आणि हिंगाची चव फार फोडणी तुमच्या अंगावर पडते त्या क्षणाला तुम्हाला कळतं की यू आर नॉट वेल वर्स्ड इन द कुकिंग। खूप छान असं हे एक पदार्थ आहे उडदाची डाळ। साऊथ इंडियामध्ये ह्या कुकिंगसाठी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। उडदाची डाळ, कढीपत्ता, हिंग। उडदाची डाळ जर अशी ब्राऊन झाली ना की त्यामध्ये आपण मिरची घालतो, हिरव्या मिरच्या। आता तुमच्या अंगावर काही उडणार नाहीये त्यामुळे आता तुम्ही भांड्यात डोकावू शकता। मिरची जरा नॉर्मल ना आधी शिजली। मिरची जर ऍक्च्युअली काय होतं माहितीये का, हिरवी मिरची सुद्धा ना थोडीशी दगात येते कधी कधी, की आपल्याला वाटतं तिखट मिरची आहे फोडणीत घातली की त्याचं तिखट उतरतं, तसं होत नाही। मिरची ही जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये घालता त्यानंतर तिची थोडीशी फ्राईड असा लुक आला त्यानंतर मग मिरचीची चव ही तेलात उतरते किंवा फोडणीमध्ये उतरते आणि त्यानंतर मग आपण घालतो कांदा। कांदा मटण घ्यायचंय। कांदा ब्राऊन झाल्याशिवाय अजिबात दुसरे कोणतेही पदार्थ घालायचे नाहीये, कारण कांद्याचा तो वास असतो। तुम्ही हिंग, कढीपत्ता काही घातला तरी कांदा ओरिजिनल जो एक रॉ स्मेल सोडतो तो स्मेल जोपर्यंत तो ब्राऊन होत नाही तोपर्यंत जात नाही। आणि कुठल्याही फ्लेवरला किंवा कुठल्याही पदार्थांना नेहमी एखादी थोडीशी जास्त स्मोकी फ्लेवर द्यायची। त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत ती स्मोकी फ्लेवर तुमच्या जिभेतून तुमच्या सगळ्या श्वासनलिकातून ते फ्लेवर आजपर्यंत जात नाही ना तोपर्यंत तुमची पचनक्रिया सुरू होत नाही। सो
बेसिकली अन्नशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. चिनी कम पिक्चर पाहिला का कोणी? चिनी कम पिक्चर ज्यांनी पाहिला नसेल ना त्यांनी तो मुद्दामून आवर्जून बघा. ज्यांना कुकिंग आवडतं त्या लोकांनी चिनी कम बघणं फार गरजेचं आहे. कारण चिनी कम मध्ये अमिताभ बच्चन हा सुंदर एक माहिती सांगतो. तो सांगतो जोपर्यंत तुमचा केलेला पदार्थ आहे हा तुमच्या डोळ्यातून तुमच्या नाकातून तुमच्या पोटापर्यंत जात नाही ना तोपर्यंत त्या पदार्थाची व्हॅल्यू किंवा त्या पदार्थाची खरी चव तुम्हाला कळत नाही. नुसतं चवीने कुठलाही पदार्थ बनत नाही. पदार्थ बनतो हा त्याच्या वासाने, त्याच्या रंगाने, त्याच्या रूपाने आणि नंतरच्या तृप्ततेच्या त्या ढेकराने. पावसाळ्यामध्ये रविवारची संध्याकाळी कधी कोणी मसाला उपमा पदार्थ खाल्लाय का? पण आम्ही खातो. आम्ही साऊथ इंडियन्स हे कधीही काहीही करून अन्नाचे रव्याचे अन्न म्हणजे सॉरी राईस रव्याचे तांदळाचे या गोष्टीचे पदार्थ कधीही खाऊ शकतो. आता आपण गाजर घालतोय आणि गाजरच्या बरोबर लगेच आपण सिमला मिरची सुद्धा घालतो. त्याचं कारण आहे या गोष्टींना 2 वाफा द्यायच्यात आणि दुसऱ्या वाफेला आपल्याला हिरवा वाटाणा जो फ्रोझन पीस म्हणा किंवा कुठलाही हिरवा वाटाणा असो आणि काजू या गोष्टी दोन्ही आपल्याला एकत्र घालायच्या त्याच्यामध्ये. कुठले शेफ होते ते बरेच वेळा ना टेस्ट विकी रत्नानी शेफ विकी रत्नानी त्यांच्या प्रत्येक फोडणीच्या प्रत्येक स्टेजला किंवा रेसिपीच्या प्रत्येक स्टेजला ते असं म्हणतात असं ते आपल्याला शिकून घ्यायला. सुंदर अशी वाफ आलेली आहे. वाफ कसली सुंदर वगैरे नसते म्हणजे असं म्हणतात व्हिडिओमध्ये असं म्हणायचं असतं. ऍक्च्युली वाफ सुंदर नाहीये. त्याच्यातनं जो वास येतो ना सिमला मिरची खूप झाल्याचा तो खूप सुंदर आहे. आणि आता मी घालणार आहे वटाणा ग्रीन पीस आणि त्याच्यासोबतच हे काजू थोडेच टाकलेत. काजू तितके कमी असतात. काजू आता घालण्याचं आणि मुगाची न घालण्याचं कारण काजू इज अ व्हेरी फास्ट कुकिंग आयटम. म्हणजे इनफॅक्ट ऑल द ड्रायफ्रुट्स अँड नट्स आर व्हेरी फास्ट कुकिंग आयटम्स. तुम्ही गरम तेलामध्ये ते घातले की ते पहिल्या फटक्यामध्ये त्याचा जळका बाबा होतो आणि मग तो जळका बाबावाले काजू तोंडात आले अख्खा पदार्थाची चव बिघडवून ठेवतात. त्यामुळे काजू हे नेहमी 2-3 पदार्थ घातल्यानंतरच त्या फोडणीमध्ये घालायचे आणि त्याच्यानंतर त्यांना अजून एक वाफ काढायची. म्हणजे कोणाला समजत पण नाही की अरे काजू मगाशी नव्हते घातले आत्ता घातलेत म्हणून. आणि असं पण समजू शकता की तुम्ही जरी विसरलं तरी ते मागून घालण्याची पण ही एक ट्रिक आहे. झाकण काढते आम्ही. दोन वाटी रवा याला साधारणपणे कोणीही 2 वाटी पाणी असा हिशोब ठेवतात. पण उपीट किंवा उपमा या गोष्टी सगळ्यात मोठी ट्रिक काय माहितीये? 2 वाटी रवा असेल तर 6 वाट्या पाणी. रवा हा सगळ्यात धोकादायक आयटम आहे. पचायला जड आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बोंबाबोंब करणारा. म्हणून रव्यावरती पाणी पण खूप प्यायचं आणि रव्याची साधारणपणे लापशी टाईप पदार्थ जास्त खायचे जे पचायला हलके होतात. आणि रवा जितका चांगला भाजलेला असेल तितके ते पदार्थ खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पोटाला पचतात पण. म्हणूनच आम्ही साऊथ इंडियन लोक हॅलो कॅमेरा म्हणूनच आम्ही साऊथ इंडियन लोक आहे ना रवा कधी खाऊ शकतो. कारण आम्हाला तो बाधत नाही. बिकॉज आम्हाला ती ट्रिक माहिती आहे की 2 वाटी रव्याला 6 वाटी पाणी. आता काय होणार आहे? आता ह्या पाण्याला मस्त उकळी फुटणार आहे. उकळी फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2-3 चमचे तूप घरात कढवलेलं यावेळेला अवेलेबल नाही आहे म्हणून आम्ही गोवर्धन तूप वापरतोय जे इट इज ॲज गुड ॲज द होम कुक्ड अँड होमली टेस्ट तूप. मी विसरते मध्ये मध्ये जरा बोलायला. बट इट्स ओके. यू शुड अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग.
पाण्याला मस्त उकळ फुटलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा साखर आणि मीठ. सॉरी 2 चमचे घातली, हाताला सवय. पॉज. गोवर्धन तुपाचा 1 चमचा किंवा 2 चमचे. गोवर्धन तुपाचा 1 चमचा किंवा 2 चमचे या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात सोडले ना की उपीट मऊसूत होतं. केळीच्या पानावरती थांबायचे की बोलायचे? बोलते. 1.5 वाटी रवा मस्तपैकी खरपूस कलरवरती भाजून घेतलेला होता मगाशीच, ज्याला भाजताना तूप वापरलेलं नाही बिकॉज ते तूपच आपण इकडे फोडणीमध्ये घालणार आहोत. आता हा रवा या पाण्यात जायचा आहे आणि रवा घालताना पाणी आणि चमचा आणि रवा यांचं कनेक्शन असलंच पाहिजे, नाहीतर रव्याचे गोळे होतात. म्हणून घालायला सुरुवात केली आणि हलक्या हाताने ढवळायचंय. या पदार्थामध्ये एकच मोठी रिस्क आहे, जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये रवा घालतो त्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या मिनिटाला तो रवा पाण्यात शिजतो आणि पाणी कथा उकळून रवा अंगावर उडायला लागतो. त्यावेळी चक्क गॅस बंद करून टाकायचा आणि त्यानंतर मग पुढचं प्रोसिजर करायचं. रवा चांगला ढवळून घ्यायचा मस्तपैकी आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं. गॅस पुन्हा ऑन करायचा आणि हा प्रकरणाला चांगली एक सुंदरशी अशी 2-1 मिनिटं वाफ आली की पुन्हा एकदा चमचा घालून ते ढवळून घ्यायचं. नंतर वरतून थोडं तूप सोडलं तर अजून धमाल वास येतो त्याचा. धमाल आणि मस्त आणि झकास. हे खायचं बरं का या किचनमधले फार आवडते शब्द आहेत. मग ते होम शेफ आमचे संजय असो किंवा होम शेफ भारती असो, आम्हाला झकास हा शब्द फार जोरात आवडतो. आणि बघितलं काय म्हटलं होतं, 2 मिनिटाच्या आतमध्ये रव्याने पाण्याची दोस्ती केलेली आहे. आणि जर मगाशी गोलगोल फिरवून पाण्यामध्ये घालताना रवा ढवळला नसता तर सगळीकडे एक लाडू होऊन बसला असता. आता हे मस्त मोकळं असं उपीट तयार झालेलं आहे. दादरला कुठलंच एक हॉटेल आहे, बऱ्याच लोकांना ते माहिती असेल, नाव घेते पण ते खरं आहे का चुकीचं आहे ते मला लक्षात नाही. माधवाश्रम किंवा शारदाश्रम, मोस्टली शारदाश्रम असेल. त्या हॉटेलमध्ये उपमा हा असाच ओला असतानाच ताटलीत घालून प्लेटमध्ये आणून तुमच्या समोर ठेवतात आणि तो तुम्ही खायच्या आधी तुमच्या डोळ्यांच्या समोर तो मोकळा होतो. हीच खरी शेफची कमाल. ह्या शेफची पण आता ही कमाल ऑलमोस्ट झालेलीच आहे. अजून एक मज्जा करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या साहेबांना बंद करणार आहे. सो 2 मिनिटं त्याला वाफ काढूया, तोपर्यंत बाकीच्या गोष्टी घेऊन येतेच. हे असं झकास उपीट तयार झाल्यावर त्याच्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं हे असं मस्तपैकी भरपूर प्रमाणात घातलं ना, खरा साऊथ इंडियन प्रकार तयार झालेला आहे. लग्नामध्ये उपीट हा प्रकार जरी आत्ता फेमस झालेला असला तरी आमच्या दिदीच्या लग्नात पण उपमाच होता आणि माझ्या लग्नात पण ब्रेकफास्टला उपमाच होता. त्यामुळे आम्ही मराठी आणि साऊथ इंडियन लोक हे उपमा आणि शिरा याचे एवढे फॅन आहोत. ते का आहोत ते अशा रेसिपी बघितल्या की कळतं. हे मस्त मोकळं असं प्रकरण झालेलं आहे आणि खूप सुंदर उपमा तयार झालेला आहे. आता ह्याचं एक एंडिंग क्लिक शॉट घेऊन आपण ही रेसिपी थांबवतोय आणि त्याच्यानंतर आपण आता तयारीला लागतोय शालियांना या रेसिपीपासून पुढे डेव्हलप होत गेलेल्या मस्तपैकी रवा केसरी पण विथ अ ट्विस्ट. नेहमी म्हणते ना गोवर्धन तुपामध्ये केलेले पदार्थ एकदम 1 नंबर घरच्या घरी केलेल्या तुपासारख्या पदार्थांसारखे दिसतात किंवा वाटतात. त्याचं उदाहरण जर तुम्ही आत्ता खायचं बरं का किचनमध्ये असतात तर तुम्हाला कळलं असतं की ह्याचा वास इतका सुंदर येतोय की लाईक
ह्याच्या पुढे अजून एक रेसिपी दाखवायची वेगळी इच्छा सुद्धा कोणाला होणार नाही. एवढा सुंदर फक्त हा वासच घेऊन बसण्यातच वेळ जाईल. सो ट्विस्ट काय म्हणतात ती आम्ही एपिसोडच्या सुरुवातीलाच उघडली. ऑरेंज ज्यूस हीच आहे ट्विस्ट आजच्या केसरीची. केसरी कलर येणार आहे, पण तो ना केशराने येणार आहे ना पायनॅपलने येणार आहे. केसरी कलर येणार आहे ऑरेंज ज्यूसने. हा शिरा बनतोय ऑरेंज ट्विस्ट मध्ये. ट्रॉपिकानाचा ऑरेंज ज्यूस, 1.5 वाटी रवा आणि साधारणपणे 5 वाटी ऑरेंज ज्यूस अशा प्रमाणात आपण सुरू केलंय. आता थोडंसं हे ज्यूस गॅसवर गरम करायचं आहे. गॅस इंडक्शन जे काय तुमचं असेल ते भांड्याप्रमाणे. ह्याला उकळी फुटली की आपण पुढचं प्रोसेस करणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे रवा आपण भाजून घेतलाय छानपैकी, कारण नंतर मग तो भाजायची किंवा परत वेगळं काही करायची गरज लागू नये. ह्या शिऱ्यामध्ये एक आयटम मिसिंग असणार आहे, जो सगळीकडे शिरा हलवा या गोष्टींमध्ये दिसतो, तो म्हणजे दूध. बिना दुधाचा आणि तरी तितकाच टेस्टी आणि मस्तपैकी तुपाने नटलेला असा शिरा ऑरेंज केसरी आज आपण बनवतोय. अँड ऑरेंज केसरी ही ट्विस्ट कदाचित ट्रॉपिकानाला पण माहिती नसेल की त्यांच्या ह्या एकदम हेल्दी अशा फ्रूट ज्यूसनी, ओरिजिनल फ्लेवरच्या फ्रूट ज्यूसनी शिरा सुद्धा बनवू शकतो. ऑरेंज ज्यूसला एकदम अशी मस्त उकळी फुटली ना की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय धावत जाऊन घालायची ती म्हणजे रवा. बिकॉज हा रवा शिजायला हवा आणि हा पुन्हा सुद्धा सेम माझ्या मते उड्या मारणारच आहे आपल्या अंगावरती. सो ते ढवळत ढवळत घालायचा आणि छान ढवळून झालं कि इसको चलाते रहने का. क्यों चलाते रहने का? क्योंकि इसका गाढ़ हो सकता है और गैस बंद करके उस पर ढक्कन मार देने का 2 मिनिट के लिए. अशा गाठी काही झाल्या असतील तर त्या लगेच मोडून घ्यायच्या. आवाज कमी झाला का रे थोडासा बोलताना? होतो, कारण ऑरेंजचा वास इतका खतरनाक आहे. आता ह्याची पुढची स्टेप अशी आहे की आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत नाही, ओतणार आहोत. बिकॉज काय ऑरेंज आहे आणि ऑरेंज नंतर डाएट कॉन्शियस लोकांनी हा रेसिपी किंवा हा पदार्थ थोडा बाजूला ठेवला तरी हरकत नाहीये. बिकॉज थोडी जास्त प्रमाणात साखर आणि थोडं जास्त प्रमाणात तूप आणि ड्रायफ्रुट्स याशिवाय ह्या रेसिपीला मज्जा येत नाही. ऑरेंजचा आंबट गोड असा सुंदर वास आलेला आहे. आणि आता आपण काढणार आहोत ह्याला वाफ. बघ इकडे, गोवर्धन तुपाची कमाल. थोडं जास्त तूप घालायचं आणि वाफ आलेला शिरा असं मस्त ढवळून घ्यायचा. थोड्या वेळाने काय होतं, तुपावरती परतलं ना की हा शिरा आपोआप साईडनी थोडंसं तूप सोडायला लागतो किंवा मोकळा व्हायला लागतो, कडा सोडायला लागते. याचा अर्थ काय आहे की रवा चांगला त्या ज्यूस आणि साखरेमध्ये शिजलेला आहे, वाफेवर शिजलेला आहे आणि शिरा पण तयार झालेलाच आहे ऑलमोस्ट. लास्ट स्टेप एक बाकी आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक मज्जा सांगते. शालियन्ना हा प्रकार जो मगाशी मी मेन्शन केला, 12व्या शतकातली रेसिपी. म्हणजे काय तर तांदळाचं पीठ, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते पदार्थ, कधी साखर म्हणा किंवा काही भाज्या म्हणा वगैरे करून त्याची उकड वगैरे काढून
त्याचा पदार्थ उपमा किंवा शिऱ्यासारखा केला जायचा. ते डेव्हलप होत होत हळूहळू आपल्याकडे रव्याची रेसिपीची प्रकरणं वाढत गेली आणि त्यातून तयार झाला कोकणामधला शिरा, साऊथ इंडियामधला रवा केसरी आणि नॉर्थ इंडियामधला हलवा. आणि मग त्याच्यातून पुढे प्रकार झाले हलव्याचे, ते म्हणजे पिठापासून बनले जाणारे हलवे. म्हणजे आपण 12व्या शतकापासून सुरुवात केली पिठापासून आणि आपण पुन्हा आजच्या शतकात आहोत जिथे आपण पुन्हा पिठाचेच हलवे बनवतो. सो अशी होते माणसाची प्रगती हळूहळू आणि त्यातून बनत जातात नव्या नव्या सुंदर रेसिपीज. आमच्या सासूबाई होत्या त्या नेहमी म्हणायच्या, हाताने मापाने काय म्हणतात चमच्यानी वगैरे असे पदार्थ तुम्ही करायला जाऊ नका. सरसकट शेफला किंवा चांगलं कुकिंग करणाऱ्या आचार्याला चांगल्या गोष्टी हाताने जाणता आल्या पाहिजे. जसं की हाताचं माप. हे बघा हळूहळू तूप सुटायला लागलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहेत ड्रायफ्रुट्स, जी आपण मगाशी याच गोवर्धन तुपामध्ये छान तळून घेतली होती. थोडी खमंग तळायची म्हणजे कच्चा वास येत नाही, कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे. आणि तयार झालेला आहे सुंदर असा ऑरेंज रवा केसरी. एक मिनिट. अमेझिंग कलर, अमेझिंग टेक्स्चर आणि सुंदर असा सुगंधी वास ह्याच्याने तयार झालेला आहे ऑरेंज रवा केसरी. आणि अशा रीतीने